ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, सर्व गुणामध्ये नम्रताला अधिक महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. नम्र व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक प्रिय असते आणि जी व्यक्ती स्वतःला नम्र करण्याचा प्रयत्न करते त्याच व्यक्तीला परमेश्वर उंच करत असतो. त्याच व्यक्तीला परमेश्वर फलद्रुप्त बनवत असतो. त्याच व्यक्तीला परमेश्वर नेहमी आनंदित आणि सुखी ठेवत असतो. परंतु गर्वाने फुगलेली व्यक्ती, अहंकाराने भरलेली व्यक्ती आणि फक्त स्वतःच्या स्वबळावरती जगणारी व्यक्ती, स्वतःवरती विसंबून राहणारी व्यक्ती परमेश्वराला योग्य वाटत नाही. कारण ती व्यक्ती गर्वाने फुगलेली असते. त्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो आणि जो अहंकार त्या व्यक्तीमध्ये असतो तो अहंकार त्या व्यक्तीला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नम्र व्यक्ती ही गर्वाने फुगलेली नसते आणि म्हणून परमेश्वर त्या व्यक्तीला उंच करत असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानामध्ये शास्त्री आणि परुषी या लोकांविषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, ह्या लोकांनी जे आसने घेतलेले आहेत ते आसने मोशेचं आसन आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं अनुकरण करा किंवा त्यांचं ऐका, परंतु त्यांच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ही ताकीद का देत आहे, सावध का करत आहे? कारण शास्त्री आणि परुषी लोक केवळ बोलत होते, परंतु स्वतःहून ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यांच्यामध्ये एक महत्वाचा गुण होता, तो म्हणजे अहंकार. लोकांनी आम्हाला सॅल्यूट केलं पाहिजे, लोकांनी आम्हाला उंच स्थान दिलं पाहिजे, समाजामध्ये आमची वाहवा केली पाहिजे, आम्हीच श्रेष्ठ आहोत अशी लोकांनी इतरांना आमच्याविषयी सांगितलं पाहिजे. आणि अशा गोष्टीमुळे प्रभू येशू ख्रिस्त आज शास्त्री व पुरुषांना दोषारोपण करताना आपल्या शिष्यांना सांगत आहे की ते जे करतात ते तुम्ही करू नका. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट द्या, कारण ते मोशेच्या आसनावरती बसलेले आहेत, पण जे कार्य ते करत आहेत ते कार्य योग्य नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती शेवटी असणार आहे ती व्यक्ती पहिली होणार आहे. त्या व्यक्तीला उंच केलं जाईल, त्या व्यक्तीला अग्रस्थान दिलं जाणार आहे. परंतु जी व्यक्ती स्वतः पुढे करते, जी व्यक्ती गर्वाने अहंकाराने भरलेली आहे, तिला मात्र एक दिवस खाली यावं लागणार आहे. आणि म्हणून असं सांगतात की गर्वाने भरलेली व्यक्ती, अहंकाराने भरलेली व्यक्ती स्वतःचा नाश करतेच आणि इतरांच्या नजरेमध्ये सुद्धा खाली पडत असते. कारण ती स्वतः पुढे जात नाही आणि इतरांना देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा पुढे जाण्यासाठी मदत करत नाही. आणि म्हणून असे लोक फार घातक असतात. आणि अशाच लोकांविषयी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना ताकीद देत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण जीवनामध्ये नम्र होऊन आपण काही गोष्टी त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा पुष्कळच्या स्वर्गीय गोष्टी दानं आपल्याला परमेश्वर देत असतो. आणि म्हणूनच नम्र व्यक्तीस परमेश्वराचं कार्य पुढे नेऊ शकते. नम्र व्यक्तीस जी पूर्णपणे निकामी झालेली आहे त्या व्यक्तीला परमेश्वर स्वर्गीय दानाने भरू शकतो. जर माझं अंतःकरण गर्वाने भरलं असेल तर तिथे जागाच नसेल तर परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये कुठलं दान देऊ शकत नाही. आणि जर दिलं तर ते बाहेर पडणार आहे, कारण त्याची जागा अहंकाराने घेतलेली आहे. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपण नम्र होण्यासाठी शिकलो पाहिजे. जी व्यक्ती नम्र होते ती फलद्रुप्त बनत असते. जी व्यक्ती नम्र असते ती व्यक्ती नेहमी हसतमुखत असते. जी व्यक्ती नम्र असते तिला परमेश्वर नेहमी भरभरून देत असतो. आपण देखील आपल्या जीवनामध्ये मननचित्र करूया, विचार करूया की खरोखरच माझ्यामध्ये अहंकार आहे का? मी फक्त स्वतःच म्हणणं खरं आहे या गोष्टीवरती विसंबून राहतो की मी इतरांचा देखील ऐकण्याचा प्रयत्न करत असतो का? आणि जर आपण या गोष्टीमध्ये कमी पडलो असेल तर नक्कीच परमेश्वराकडून शक्ती मागूया. जो अहंकारासारखा विषाणू आपल्यामध्ये आहे तो परमेश्वराने आपला काढून टाकावा व प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे
नम्र कसं बनावं हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना शिकावं, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.